नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम संपन्न. पालकमंत्री उदय सामंत, अदिती तटकरे आणि आमदार शेखर निकम यांची उपस्थिती, तर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती. भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. 23 ऑगस्टला घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा उमेदवार नितीन पाटील यांच्याकडून अर्ज दाखल. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. रवींद्र वायकर यांच्याकडून परभणीमध्ये कार्यकर्त्यांची विधानसभा निहाय आढावा बैठक. परभणी, गंगाखेड या विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह. धाराशिवमधील उमरगा बाजार समितीच्या सभापती उपसभापती विरुद्ध अविश्वास ठराव दाखल. 18 पैकी 13 सदस्यांनी दाखवला अविश्वास. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला जोरदार धक्का. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही. त्यांना माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं. मी महाविकास आघाडीसोबतच असल्याची विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय. आंतरवर्ली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी माहिती दिली. सरकारने निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यानं तारीख पुढे ढकलल्याची मनोज जरांगे यांची माहिती. मंगलदास बांदल यांना ईडीकडून पुण्यामध्ये अटक. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई. घरामध्ये 5,60,00,000 रुपये आढळून आल्याची माहिती. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परभणीच्या मानवत इथल्या मुस्लिम बांधवांची मागणी. पुण्यामध्ये शास्त्री रोडवर MPSC विद्यार्थ्यांचं रात्रीपासून आंदोलन सुरू. 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी. सहपोलीस आयुक्तांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये पवार गटाचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक. सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. आरोपींवर कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीमध्ये देखील ठाकरे गट आक्रमक. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत ठाकरे गटाचा जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा. बदलापुरातील चिमुकलींवर अत्याचाराच्या निषेधार्थ मंचरमध्ये निषेध मोर्चा. सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत चिमुकल्या मुलींचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून रास्ता रोको आंदोलन. बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापुरातील अत्याचार घटनेचा भंडाऱ्यामध्ये शरद पवार गटाकडून निषेध. 1,500 रुपये नको, महिलांना सुरक्षा देण्याची मागणी. अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये रेल्वे पोलीस आणि आंदोलकांच्या वकिलांमध्ये वाद. आंदोलक यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्यानं वाद. विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा, त्याचबरोबर क्लिमिरियाची अट लावण्याच्या निर्णयाविरोधात बंद. मध्ये SC/ST आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात निदर्शनं. भारत बंदचे चंद्रपुरात देखील पडसाद. आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शन. धुळ्यामध्ये SC/ST आरक्षणामध्ये वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आझाद समाज पार्टीचं आंदोलन. भाजपसह काँग्रेस विरोधात देखील आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप. आझाद मैदानावर 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलकांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ नागपूर महिला काँग्रेसचं देखील आंदोलन. लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करून फाशी देण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी बांधवांचं चक्काजाम आंदोलन. तात्काळ पेसा कायद्याअंतर्गत नोकर भरती करण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये देखील लाडकी बहीण योजनेसाठी KYC नसल्यानं महिलांची बँकेबाहेर गर्दी. अर्ज स्वीकारलेल्या काही महिलांना अद्यापही योजनेचे पैसे मिळाले नसल्याचं समोर. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं संरेखन बदलण्याचा MSRDCचा निर्णय.
शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता सरकारचा निर्णय. अहमदनगरच्या राहता तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सकल हिंदू समाजाकडून राहता बंदची हाक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार विरोधात मोर्चा. लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 2 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा देखील इशारा. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारं काठीपूर्णा धरण 93% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव परिसरात देखील जोरदार पावसाची हजेरी. काकडदरा इथं काही नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं. साताऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे मायनी ब्रिटिशकालीन तलाव ओसंडून वाहू लागला. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. रत्नागिरीमध्ये कुवारबाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे 1.5 तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. पावसामुळे कन्नड शहरातील मुख्य बाजारपेठेत देखील पाणी साचलं, तर धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटातील रस्ता देखील खचला. जळगावच्या 40 गावातील भवताळा अभयारण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पाटणादेवी इथं डोंगरी नदीला पूर आल्यानं काही भाविक अडकले होते. जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. हिरापूर रोड इथल्या नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये देखील पाणी शिरलं. दुकानदारांचं मोठं नुकसान. पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये जोरदार पाऊस. पावसानं बारसवाडा इथल्या कोरड्या पडलेल्या गुल्हाटी प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरू. परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये 3 दिवसाआड पाणीपुरवठा. उजनी धरण पुरेसा पाणीसाठा असताना देखील पाणीपुरवठ्यामध्ये अनियमितता कायम. शहरवासियांची गैरसोय. कराड तालुक्यातील आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमाच्या अध्यक्षा रेखा सकट यांना अटक. आश्रमामध्ये महिलांकडून वेश्या व्यवसायाशी निगडीत अवैध धंदे करून घेत असल्याचा एका पीडित महिलेचा आरोप. मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता. नेरूळ पोलिसांकडून एका नायजेरियन व्यक्तीला अटक. 3 लाख किमतीचे 20 ग्रॅम कोकेन जप्त. परभणी